अहिल्यानगर जिल्ह्याचा उत्तर भाग एकेकाळी महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जात होता. मात्र या भागाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या महामार्गाची दुरवस्था नागरिकांसाठी आणि प्रवाशांसाठी मोठी समस्या ठरते. जागतिक तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीतून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 160 वर देशविदेशातून हजारो भाविक ये जा करतात. अशा महत्त्वाच्या मार्गाची झालेली दुरवस्था आता आंदोलनाचा विषय बनलीय. महामार्गाच्या दुरावस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अनोखे आंदोलन सुरू केले. सावळी विहीर ते अहिल्यानगर असा जवळपास 100 किलोमीटरचा अर्धनग्न पायी प्रवास ते करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून रस्त्याच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आम्हाला चांगला आणि दर्जेदार रस्ता हवा. पुढील 10 वर्ष रस्त्यावर एकही खड्डा पडता कामा नये, अशी प्रमुख मागणी संजय काळे यांनी केली आहे. महामार्गाच्या कामात दर्जेदार साहित्याचा वापर करून मजबूत आणि टिकाऊ रस्ता तयार करण्यात यावा, अशी त्यांची भूमिका आहे. यासोबतच 2006 साली रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. त्यामध्ये जवळपास 3800 झाडे तोडण्यात आल्याचा दावा संजय काळे यांनी केला असून त्याच्या बदल्यात तेवढ्याच संख्येनं झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या 2 मागणीकरता संजय काळे यांचा पायी अर्धनग्न प्रवास सुरू झाला असून आजचा त्यांच्या प्रवासाचा दुसरा दिवस आहे. महामार्गाची दुरवस्था, खड्डे, प्रवाशांना होणारा त्रास आणि पर्यावरणाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात येते. सावळी विहीर ते अहिल्यानगर असा सुमारे 100 किलोमीटरचा अर्धनग्न पायी प्रवास करून संजय काळे आपला आवाज शासन दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेत्यांची बुद्धी कचरापेटीसारखी झाली असून भ्रष्टाचार एवढा करताय की ठेकेदार पळून जातात, असं मी नाही म्हणत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब स्वतः बोललेत की नगरचे लोक पैसे कमिशन मागतात, त्यामुळे हा रस्ता होत नाही. हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मी कोपरगावचा रहिवासी आहे आणि सावळीवीर फाट्यापासून तर अहिल्यानगरपर्यंत 100 किलोमीटरचा प्रवास मी येत्या 8 दिवसामध्ये करणार आहे. कधी 10 किलोमीटर, कधी 15 किलोमीटर असा करत मी 8 दिवसामध्ये हा प्रवास करणार आहे. अर्धनग्न राहणार आहे. कारण काय तर हा जो अहिल्यानगरचा उत्तर भाग आहे हा एकेकाळचा महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जात होता आणि हा उत्तर भाग जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 जो साईबाबांच्या शिर्डीतनं जातो, हा शिंगणापूरपासून पण जातो, शनिदेवापासून पण जातो. इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भक्त येतात. परंतु ह्या रस्त्याची दुरावस्था गेल्या 65 वर्षामध्ये बदललेली नाही. माझं वय 65 आहे. मी जन्मापासून बघतोय की 4-5 वर्ष रस्ता चांगला आहे, बाकी सगळा रस्ता कायमच खराब आहे. या रस्त्याचा इतिहास जर बघितला 2006 याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं चौबंदी करून देण्याकरता. ही कचरापेटी आहे की माझा जिल्हा कचरापेटी करून टाकलेला आहे. माझ्या नेत्यांची जी मानसिकता आहे, जी बुद्धी आहे, ती पण कचरापेटी झालेली आहे. ते भ्रष्टाचार एवढा करतायत की ठेकेदार पळून जात आहेत. असं मी नाही म्हणत, तर नितीन गडकरी साहेब स्वतः बोलले की नगरचे लोक भ्रष्टाचार करतात, हप्ते मागतात, पैसे कमिशन मागतात, त्यामुळे हा रस्ता होत नाही. आणि ही कचरापेटी त्या नेत्यांची मानसिकता दाखवण्यासाठी कचरापेटी घेऊन चाललेलो आहे. माझा देश, माझा जिल्हा ही कचरापेटी नाही आहे. मला चांगला रस्ता पाहिजे. 10 वर्ष कुठलाही खड्डा नको. आणि या रस्त्याला 100 वर्ष जुनी वटवृक्ष त्यांनी तोडली, कत्लेआम केली 2006ला. 3800 वटवृक्ष तोडलेत. आता त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला तेवढीच झाडं लावून पाहिजे. या 2 मागण्यांसाठी मी चाललेलो आहे. आता या आंदोलनाची दखल शासन आणि प्रशासन कितपत घेते? महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ठोस पावले कधी उचलली जातात आणि वृक्ष लागवडीच्या मागणीवर काय निर्णय होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले.